व्हायचा आहे, जर एखादी स्पर्धा गाजवायची आहे तर मेहनत या मातीमध्ये घाम गाळावा लागतो आणि तो इथनं घालेल कोण. आजचा हा दिवस, आजच्या ही सायंकाल कोणत्या संघाच्या नावावरती. संघ अर्थात अलवडी क्रिकेट संघ की टीम कुरुल क्रिकेट संघ. मॅच सुरू झाली आहे. पहिलाच बॉल अगदी उजव्या ऑफ स्टिकच्या बाहेर. एक्स्ट्रा रन या गोष्टींकडे आता थोडंसं लक्ष देणं अगदी महत्त्वाचं आहे. एक एक रन इम्पॉर्टंट आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट आणि इथनं लाईन भरपूर चांगली आहे. डॉट बॉल. चांगली सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे. याच गोलंदाजीची मी तर म्हणे इथनं गरज आहे, कारण एक एक डॉट बॉल देखील आता प्रेशर इथनं बॅटिंग लाईनअपवर क्रिएट करेल. कारण बिकॉज सेमीफायनल मोठी मॅच इथनं कोणत्याही संघाला या शेवटच्या चरणावरती ना हार मंजूर नाही आहे. स्टेप आउट मारलेला फटका, मिस्टामिंग बॉल हवेमध्ये विकेटची चाहूल लागली. फिल्डर प्रयत्न थोडेसे कमी या चरणावरती. बघा बॉल इतका वेळ हवेमध्ये होता, इथनं कॅच पकडणं गरजेचं होतं. मोस्टली आपण काय पाहतो की अशा चरणावरती ना तुम्हाला डिफिकल्ट चान्सेस देतला देखील इझीमध्ये कन्वर्ट करून पकडावं लागतं. आणि जे इझी चान्सेस येतात जर त्यांना देखील तुम्ही अशा प्रकारे ड्रॉप कराल ना तर या सेमीफायनलमध्ये जिंकणं भरपूर कठीण. पुढचा बॉल, लास्ट बॉलवरती मिस्की शॉट आला आणि आणखीन एक मिस्टामिंग या बॉल हवेमध्ये आणि दमान इथनं बॉल ट्रॅव्हल होतो पॉईंट रिजनमध्ये. एक्झॅक्टली खेळाडूसाठी भरपूर मोठी चेज होती. शेवटच्या चरणावरती बॉल इथं दमान कलेक्ट केला गेला. एक सिंगल रन या बॉलवरती. बघा 41 धावा जरी असल्या तरी कॅल्क्युलेशन क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथं खेळणं गरजेचं आहे. कारण प्रति षटकामध्ये ऑलमोस्ट जर रिक्वायर रेट आपण बघितला ना तर 10.22. हाफ ट्रॅकर पुल करायचा होता. लाईन दरम्यान चांगली आहे. डॉट बॉल आला. प्रेशर आता इथनं बॅटिंग लाईनअपवरती. खरं अवघ्या पहिल्या षटकामध्ये किमान तुम्हाला 10 ते 12 रन्स बनवायच्या होत्या आणि जर आपण बघितलं तर या 4 बॉलच्या खेळामध्ये फक्त 4 बदला. जबरदस्त सुरुवात. आणखीन एक हाफ ट्रॅकर. इथं जणू काही फलंदाजाची ज्या प्रकारे इथं रिॲक्शन येते की कुठे ना कुठे इंजर्ड आहेत. खरं जर आपण बघितलं फुटवर्कचा अगदी अभाव पाहायला मिळाला. लास्ट बॉल देखील हाफ ट्रॅकर होता. मोठा फटका येणं अगदी गरजेचं होतं पण आली फक्त एक सिंगल. या चरणावरती ना ही जी इंजरी आहे ना ती देखील खूप महाग ठरू शकते. फक्त 5 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करायला हवा आणि पुल केला. बॉल डिक्लेअर झोनमध्ये. फक्त एकच धाव आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स धाव फलकावरती 6. येणारे 18 बॉल अजून देखील 35 बनवायच्या आहेत. रिक्वायर रेट ऑलमोस्ट 12 वरती. प्रति षटकामध्ये आता 12 बनवायच्या आहेत म्हणजे किमान 2 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये इथं खेळायचे आहेत. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करायची आहे. आणि बघा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं हे भरपूर कठीण आणि आजच्या डेटला या गोष्टी आपण भरपूर कमी पाहतो. जर इंटरनॅशनल लेवलला तुम्ही बघितलं तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण मोस्टली केन विलियमसन, त्यानंतर विराट कोहली, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ अशा बॅट्समनला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना पाहतो जे सिच्युएशननुसार खेळतात की या ओव्हरमध्ये आपल्याला 2 बाउंड्रीजची गरज आहे. सो 2 बाउंड्रीजसाठी आपण अटेम्प्ट करू. त्यानंतर सिंगल डबलने आपण स्ट्राईक रोटेट करू. या गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत. कारण जर तुम्हाला लेजंड प्लेअर बनायचं आहे ना तर तुम्हाला काहीतरी नाविन्य पाहिजे. तुमच्यामध्ये काहीतरी अशी क्वालिटी पाहिजे जी दुसऱ्या कोणामध्ये नाही आहे. आणि एक गोष्ट आम्ही नेहमी सांगत असतो, तुम्ही कोणतंही काम करा पण ते असे करा की तुमच्यापेक्षा भारी कोणी करू शकणार नाही. तेव्हा जाऊन तुम्ही त्या क्षेत्रामध्ये नाव कमवू शकता. पण सध्याच्या घडीला इथं नाव आजच्या दिवसावरती कोरेल कोण? सर्वात मोठा प्रश्न. सेम फायनलिस्ट फर्स्ट टीम असेल कोण? टीम कुरुल की टीम अलवडी? आता 18 बॉल 35. हे षटक देखील महत्त्वाचं. बॉलिंग मार्कवरती राहुल आला. भरपूर चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये राहुलची आहे. पहिल्याच हाफ ट्रॅकर मिस्टामिंग बॉल हवेमध्ये. फिल्डर स्क्वेअर लेगला कॅच पकडली जाईल का? हो यस, पकडली गेली आहे कॅच. आणि या पहिल्याच बॉलवरती महत्त्वाचा मोहरा इथं जालामध्ये अडकवला. बॅट्समन संतोषी गेली आहे विकेट. थँक यू डीजे. हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी स्क्वेअर लेगला जे फिल्डर होते
वेदांत होते, कौतुक करू. कारण बघा प्रेशरमध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूला आपण सोप्या कॅचेस ड्रॉप करताना बघतो, बट कॅच अगदी अवघड होती. कारण जर आपण बघितलं ना तर ॲज अ प्लेयर तुम्हाला तुमच्या बिहाइंड द बॉडी येणं, कॅच पकडणं अगदी कठीण आहे. आणि ते इथनं केलं या खेळाडूने, एक युवा खेळाडू आहे, बट इथनं भरपूर चांगली कॅच त्याच्या माध्यमातून पकडली गेली. पहिला झटका इथं लागला टीम अलवडी क्रिकेट संघाला देखील ना. इथनं वातावरण भरपूर थंड आहे, बट या थंड वातावरणामध्ये देखील आता घाम फुटला. कारण आता माहिती आहे की जिंकण्यासाठी विजयाचं समीकरण 17 बॉल 35. सोडून दिला बॉल उजव्या ऑफस्टिकच्या अगदी बाहेर. वाईट बॉल. 17 बॉल आता 34. रिक्वायर रेट आता परफेक्ट, प्रति ओव्हरमध्ये 12. 17 बॉल 34. इथनं बघा 1 ते 2 फटके चांगले जर येत आहेत, बाउंड्री स्ट्रोक येत आहेत, षटकार किंवा चौकार येत आहेत ना, तर इथनं हे जे इक्वेशन आहे ना ते बॅलन्स होईल. 17 बॉल 34ची गरज आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर हा वाईट बॉल आपल्याला येताना दिसला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथं देखील बॅकफुटला जाऊन भरपूर चांगला फटका, बट डीपमध्ये फिल्डर उपस्थित. एकाच ॲक्शनने जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत या बॉलवरती एक सिंगल जाती आहे. एक सिंगल रनने इथनं टीम, अर्थातच कुरुलला फरक पडणार नाही आहे. कुरुल टीमचा आपण कौतुक करू. या टीमच्या जज्ब्याला इथनं सॅल्यूट करावं लागेल, कारण काय खेळ त्यांनी दाखवला. अगदी या मॅचमध्ये देखील बघा सुरुवात एकदम मी तर म्हणेन खराब झाली, बट त्यानंतर कमबॅक केला. अंतिम चरणावरती जाऊन 40 धावा स्कोर कार्डवरती उभ्या केल्या आणि 41 धावा डिफेंड करायच्या असताना काय खेळ आता बंद पाहायला मिळाला. आणि लाईन चुकीची आहे. वाईट बॉल. आणि प्लीज विनंती असेल बघा मॅच सुरू आहे, प्लीज लहान मुलांना सांगू इच्छितो की जोपर्यंत ही मॅच कंप्लीट होत नाही आहे प्लीज सहकार्य असू द्या तुमचं देखील. इथनं पूल करायचा होता, बारच्या तो एंडला बॉल लागला. लॉंगलला फिल्डर अगदी वेगाने आले. आणि जर विचार केला तर ज्याप्रमाणे थ्रो केला होता ना, दुसऱ्या रनचा जर प्रयत्न केला असता ना तर दुसरी धाव देखील कंप्लीट होऊ शकली असती. कारण बघा नॉन स्ट्रायकर एंडचे बॅट्समन देखील तोच इशारा करता, जी गोष्ट मी अगदी ज्या गोष्टीची चर्चा केली की थ्रो अंडर आर्म आला होता. कदाचित प्रयत्न केला असता, थोडा प्रेशर फिल्डरवरती टाकला असता तर 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या. पुढचा बॉल. मोठ्या फटक्यांची आता अगदी गरज आहे. मोठे फटके येत नाही आहे बिकॉज चांगली लाईन अँड लेंथ दमान या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली, बट हा देखील वाईट. कुठे ना कुठे आपण जर बघितलं तर या ओव्हरमधला आय थिंक हा तिसरा वाईट बॉल. ही देखील मिस्टेक आहे. सेमीफायनल आपण खेळतात, कुठे ना कुठे तुम्ही आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ दाखवला, पण या मॅचमध्ये इथनं कुठे ना कुठे थोडीशा आता मी चुका होतात. स्क्वेअर लेगला बॉल. फिल्डिंग चांगली. थ्रो दमान यावेळेस चांगला केला गेला. बॅकअपला देखील फिल्डर आहेत. मिस्टेक इथं होती आहे. आणि हे जे छोटे छोटे मुवमेंट्स आहेत ना ते जिथं मॅचमधनं बाहेर घेऊन जाऊ शकतात टीम कुरुलला. कारण बघा तुमच्या समोर जो संघ खेळतोय अर्थातच अलवडी क्रिकेट संघ, जर तुम्ही त्यांना बोट द्याल ना तर तुमचा पूर्ण हात पकडतील, इतकी क्षमता त्यांच्यामध्ये देखील आहे. फक्त इथनं ते वाट पाहतात, कारण कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी होती आहे. जर एखाद्या मी म्हणेन 2 ते 3 मोठे फटके आले ना तर ही मॅच पूर्णपणे चेंज होईल. बट हा फुल टॉस बॉल देखील कनेक्ट करता आला नाही आहे. हा देखील बॉल जातोय डॉट. फुल टॉस बॉल या मोमेंटवरती टाकणं अगदी मी म्हणेन चुकीचा डिसिजन आहे ॲज अ बॉलर. बट इथनं बॅट्समन थोडेसे निराश, कारण बघितलं गेलं तर एक एक बॉल आता महत्त्वाचा आहे. इथनं जर फुल टॉस बॉल येतो तर त्या बॉलवरती मोठा फटका येणं देखील तितकंच गरजेचं आहे. बट तसं काही घडत नाही आहे. त्याच पलीकडे आपण काय पाहतो की कुठे ना कुठे इथनं या मॅचमध्ये टीम कुरुल आपल्याला पुढे पाहायला मिळते. व्हॉट अ शॉट. कॅच स्ट्रोक पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट बॉल फेकून दिला लंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. षटकार.
की ॲज अ बॉलिंग युनिट तुम्ही एखादा टोटल डिफेंड करण्यासाठी उतरताना तेव्हा लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर अगदी महत्त्वाची असते. सो त्या अनुषंगाने हे जे तिसरं षटक आहे ना ते इथनं डिसायडर असेल. या ओव्हरमध्ये 10 पेक्षा कमी रन्स आल्या तर अंतिम ओव्हरमध्ये तुम्हाला दबदबा इथनं पाहायला मिळेल टीम कुरुलचा. पण या ओव्हरमध्ये आल्या 12 ते 15 रन्स तर या मॅचमध्ये पकड मजबूत होऊन जाईल टीम अलवडी क्रिकेट संघाची. आणि लास्ट बॉलवरती काय स्ट्रोक आला इथनं बॅट्समन अक्षयच्या बाटमधनं जबरदस्त फटका. पेवनेन अर्थात द शॉट ऑफ द डे. कारण अगदी जर आपण विचार केला ना तर एखाद्या लेदर बॅट्समनची आठवण करून दिली. कारण पूर्णपणे गोलंदाजाच्या पेसचा उपयोग केला गेला. प्रॉपर टायमिंग अँड प्लेसमेंट लॉंगॉनच्या वरनं षटकार. जबरदस्त बॅटिंग. 12 बॉल 21. अगदी मॅच अजून देखील मी म्हणेन 50-50 सिच्युएशनमध्ये येणारे 6 बॉल त्यातनं डिसाईड करतील की ही मॅच कोणता संघ घेऊन जाईल. 12 बॉल 21 आहेत. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती प्रश्न एकच आहे, आजचा दिवस इथनं इतकी मेहनत केली आहे, फायनलमध्ये पोहोचणार का. पहिलाच बॉल लो फुल टॉस बॉल. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये कबरचे फिल्डर चेस करतायत. एफर्ट चांगला बट इथनं या बॉलवरती देखील 2 धावा कंप्लीट. ज्या प्रकारे अपेक्षा होत्या त्या प्रकारे ही सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. कारण आता बघितलं तर 11 बॉल आणि गरज 21ची. इथनं 1 विकेट आता शोधावी लागणार आहे गोलंदाज प्रतीकला. जर विकेट आली तर इथनं न्यू बॅट्समन खेळपट्टीवरती येईल. कारण 2 महत्त्वाचे फलंदाज इथनं मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जोडी इम्पॉर्टंट आहे. या जोडीवरती इथनं भरपूर काही निर्भर आहे. आनंद आणि अक्षयची ही जोडी. पण अक्षय कुठे ना कुठे इथनं आपल्याला थोडासा स्ट्रगल करताना दिसतो बघा. बॉडी लँग्वेज देखील क्रिकेटच्या मॅचमध्ये ना भरपूर साऱ्या गोष्टी सांगून जाते. कारण एखादा जेव्हा खेळाडू इंजर्ड होतो ना तेव्हा त्यानंतर जर तो बॅट्समन असेल तर त्याच्या प्रत्येक फूट मुवमेंटवरनं आपल्याला त्याची बॉडी लँग्वेज समजून येते. आणि ॲज अ बॉलर रनअप भरपूर महत्त्वाचा असतो आणि रनअपवरनं आपण एखाद्या गोलंदाजाची बॉडी लँग्वेज समजू शकतो. भरपूर सारे असे फॅक्ट आहेत क्रिकेटमध्ये. त्याची देखील चर्चा आपण आवर्जून करतो. बट आजचा हा दिवस सेमी फायनल 1. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकला. स्लॉक स्वीपचा फटका ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर. चेस भरपूर मोठी होती. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो इथनं ऑन द स्टंप. फक्त एक सिंगल. याच गोष्टीची अगदी मी म्हणेन गरज देखील होती. आणि या बॉलवरती फक्त एकच धाव फलक तब्बल या एका धाबेच्या मदतीने 23. अजून देखील मॅचमध्ये भरपूर काही बाकी आहे. 18 रन्स अजून देखील इथनं कंपल्सरी बनवायचे आहेत. पुढचा बॉल हा फ्रॅग पूल केला. हा बॉल हवेमध्ये फिल्डर उपस्थित आणि पकडली गेली आहे कॅच. देवेंद्रचा जो रिॲक्शन आला ना त्याच्यावरतीचं पूर्णपणे चित्र इथनं पाहायला मिळालं. कारण इथनं माहिती आहे की एक कॅच ना ही आपल्याला मेगा फिनालेच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. आणि महत्त्वाचा मोहरा इथनं टिपला गेला. आणखीन एक मोठा झटका. इथनं बॅट्समन अक्षय बॅक टू द डगआउट. 1 more विकेट इज गॉन. त्या प्रेक्षकाला विचाराल ना मॅच कशी पाहायला आवडेल तर प्रेक्षक आवर्जून एकच गोष्ट सांगेल, मॅच कुणीही जिंकू दे पण मॅच ना शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे.
आणि फुल टॉस बॉल ऑफ फटका लॉंगॉलला फिल्डरसाठी चेज फिल्डर उपस्थित फिल्डिंग भरपूर चांगली पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आणि या बॉलवरती 2 धावा कंप्लीट धाव फलक 2 धावेच्या मदतीने 26 अजून देखील समीकरण 15चं बाकी आणि या मॅचमध्ये बॉल शिल्लक आहेत तब्बल 8 बॉल 15 पुढचा बॉल इथनं डॉट बॉल इथनं नाहीये शेवटच्या मोमेंटवरती अंपायर देखील आता सस्पेन्स ठेवतात वाईट बॉल एक मोमेंटला ज्याप्रमाणे बॅट्समनचा रिॲक्शन होता जणू काही असं वाटलं की डॉट बॉल असेल पण अंपायर इज अ बेस्ट जज अंपायरच्या डिसिजनवरती आम्ही आर्ग्युमेंट करू शकत नाही आहे 8 बॉल तब्बल 14ची गरज एखादा मोठा फटका इथं शोधत असेल फलंदाज हाफ ट्रॅकर मिस टायमिंग बॉल मध्ये फिल्डर उपस्थित आणि कॅच ड्रॉप आणि ही कॅच सोडली आहे का मास सोडली आहे बट रन आउट नंदकुमार बॅट्समन इथनं आता एक्झॅक्टली ना ज्याही गोष्टी घडतात त्या गोष्टी आता टीम कुरुलच्या बाजूने घडतात बघा कॅच ड्रॉप झाली तरी सुद्धा अपोनेंट टीमच्या सर्वात महत्त्वाच्या फलंदाजाची विकेट मिळाली ती पण रनआउटच्या स्वरूपामध्ये क्या बात आहे न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 7 बॉल आता समीकरण उरलंय या मॅचमध्ये अगदी जर आपण बघितलं 13 धावेंचं मयूर आलेत क्रमांक 5 वरती आता प्रश्न हाच आहे की अवघ्या ना आता या गेल्या 17 बॉलवरती काय घडलं ते विसरून आता येणाऱ्या 7 बॉलवरती 13 कशा प्रकारे बनतील ना त्याचाच विचार करायचा कारण बघा तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो की बघा तुमच्या पास्टमध्ये काय घडलं त्याला आपण चेंज नाही करू शकत इन फ्युचर इथनं काय घडू शकेल ती गोष्ट आपण सांगू शकत नाही आहे बट इन प्रेझेंट टाईम तुम्ही सक्सेसफुल कसे बनवू शकता यशाचं शिखर कसं गाठू शकता हे तुमच्या हातामध्ये असतं फक्त मेहनत हा जो शब्द आहे ना तो अगदी महत्त्वाचा असतो आणि ह्या मेहनत या वर्डला जो फॉलो करतो ना तो आयुष्यामध्ये कधीच कुठेच कमी पडत नाही आणि इथनं ना हा जो वाईट बॉल आहे ना सातत्याने या इनिंगमध्ये एक्स्ट्रा देखील भरपूर गेला बट आता 7 बॉल 12ची गरज पुढचा बॉल सोडून दिला उजव्या ऑफ स्ट्रिकच्या बाहेर वाईट बॉल मिस्टेक्स होत आहेत आणि क्रिकेटच्या पतलावरती आपण म्हणतो ना की चुकीला माफी नाही आहे 7 बॉल आता समीकरण उरलं 11 धावेंचं बघितलं गेलं तर जे 2 वाईड आले कदाचित एक फेअर डिलिव्हरी टाकली असती तर इथनं थोडा बेटर रिझल्ट राहिला असता बट आता 7 बॉल 11 भरपूर सारे प्रेक्षक देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत 7 बॉल 11 शेवटचा बॉल हा देखील डाऊन द लेग साईड चर्चा करायला हवी आहे थोडंसं डिस्कशन करणं गरजेचं आहे कारण हा सलगचा 3रा वाईट बॉल आहे ना जी मेहनत आतापर्यंत केली गेली होती या षटकामध्ये ज्या मी म्हणे विकेट्स काढल्या गेल्या होत्या ना त्या आता मेहनतीवर पूर्णपणे ना मी म्हणेन पाणी ओतलं जातं कारण आता समीकरण 7 बॉल 10 धावेंची गरज शेवटचा बॉल आणि इथं हुक केला लॉंग लेग रिजनला फिल्डर नाही या स्क्वेअर लेगचे फिल्डर भरपूर चांगली फिल्डिंग सिंगल रन या शेवटच्या बॉलवरती ओव्हर थ्रो देखील झाला आणि ओव्हर थ्रो वरती देखील रन कंप्लीट आणि आता 6 बॉल 8ची गरज काय मॅच पाहायला मिळते अगदी एक चरणावरती आपल्याला टीम कुरुल संघ या मॅचमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती पाहायला मिळतं तर दुसऱ्या बाजूने इथनं टीम अलवडी क्रिकेटचे अंग देखील सांगतो हंबी किसीचे कम नाही ते देखील कमबॅक करतात कोणताही संघ ना इथं हार मानायला तयार नाहीये कारण बघा
किनारे पे आकर डूबने का गम ना सबसे ज़्यादा रहता. एखाद्या क्षेत्रामध्ये अगदी तुम्ही ना तुम्हाला माहिती आहे की विजयाचं जे दार आहे ना अगदी एक पाऊल पुढे आणि त्या पावलावरती जर मिस्टेक घडली ना तर पूर्ण आयुष्य त्या गोष्टीचा पस्तावा होत असतो. त्याचप्रमाणे इथनं दोन्ही संघ विचार करत असतील 6 बॉल 8ची गरज आहे मित्रा. दोन्ही संघ एकच गोष्ट विचार करत असतील की जर इथनं ही संधी मिस झाली ना तर 365 दिवस या स्पर्धेसाठी वाट पाहावी लागेल. आणि 365 दिवस म्हणजे अगदी एका क्रिकेटरसाठी ना भरपूर मोठा प्रवास असतो. एका दिवसाचा महत्त्व तुम्ही ना MS धोनीला विचारा. अगदी जेव्हा फर्स्ट टाईम वेस्ट झोनसाठी सिलेक्शन झालं होतं बट एअरपोर्टवरती लेट पोहोचलं त्यानंतर वेस्ट झोनसाठी खेळण्याची संधी मिळाली नाही तरीसुद्धा लेजंड ऑलवेज लेजंड कमबॅक केला स्वतःला क्रिएट केलं. आणि आज MS धोनी कोण आहे हे कधी सांगण्याची गरज नाही आहे. ईच अँड एव्हरी यंग क्रिकेटरचा इन्स्पिरेशन रोल मॉडेल म्हणजे महेंद्रसिंग धोनी. 6 बॉल 8 अंतिम षटकामध्ये गोलंदाज राजू. पहिलाच बॉल वाईड मिस्टेक. अगदी अनुभव भरपूर आहे बट या क्रिकेटच्या पतलावरती ना अनुभवाने भरपूर साऱ्या गोष्टी आपण साध्य होताना बघितलात. बट इथनं ना जो खेळाडू ना इथनं ही मॅच जिंकून देईल ना त्याची चर्चा आजच्या दिवसामध्ये केली जाईल. इथं हाफ ट्रॅकर ऑन साईडला दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड्स करलेला फिल्डर आहेत. फिल्डिंग खराब. बॅकअप चांगला आला. वेदांचं आपण कौतुक करू बट इथनं तोपर्यंत फक्त 2 धावा कंप्लीट. तिसरी साठी देखील परतले. ओव्हर थ्रो देखील झाला. आणि ही मॅच जर टीम कुरुळने गमावली ना तर फक्त ना फिल्डिंग आठवण येईल. अगदी स्टँडमध्ये देखील खेळाडूंना पाहू शकतात. त्यांना देखील माहिती आहे कधीपासून जे चेहरे शांत होते ना ते त्या चेहऱ्यांवरती देखील आता स्माईल बिकॉज माहिती आहे की अगदी ना आता येणारे तब्बल बॉल शिल्लक आहेत 5 आणि मॅचमध्ये समीकरण उरलंय 3चं. काय इथनं या मॅचमध्ये ना टीम कुरुळला जर पराभव स्वीकारावा लागला ना तर सर्वात मोठा मायनस पॉईंट त्यांची फिल्डिंग असेल. कारण जितक्या एक्स्ट्रा फिल्डिंगमध्ये खर्च केलात ना तितक्या जर मी म्हणे वाचवलं असतं ना तर या 5 बॉलमध्ये कदाचित 10 ते 12चं समीकरण असतं. बट काय असतं मी आताच उल्लेख केला की जे घडलं त्याला आपण चेंज करू शकत नाही. 5 बॉलमध्ये 3. सेन्सिबल क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट. संयम काय असतं ना ते इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवतो हा फलंदाज आनंद. आता आनंदच्या चेहऱ्यावरती देखील भरपूर आनंद. 4 बॉल आता 2ची गरज. पुढचा बॉल ड्राईव्हचा स्ट्रोक. बॅटची एज लागली. देवेंद्र तर इथनं फिल्डिंग बॉडी लँग्वेज इथनं सांगतीये की शस्त्र इथनं खाली टाकलेत. जवळजवळ पराभव इथनं स्वीकार केला टीम कुरुळनं. बट मिस्टेक कुठे झाला जिथं लास्ट ओव्हरमध्ये 7-13ची गरज असताना सलगची 3 वाईड आले या ओव्हरच्या सुरुवातीमध्ये. जिथं ज्या बॉलवरती फक्त एक सिंगल जायला हवी होती तिथं तुम्ही खर्च केला. तब्बल रन्स 4. मॅच फिनिश. मॅच जिंकली टीम कुरुळने. आणि कुरुलचा प्रत्येक खिलाडू आता मैदानाच्या आतमध्ये सांगतोय उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है. लेकिन प्रत्येक कुरुलचा खिलाडू सांगतोय की हमारे हौसलों के सामने पूरा आसमां भी कम है. अलबडी क्रिकेट सिंग जिंकला हरकत नाही आहे. मान ऑफ द मॅच देऊया. अक्षरशः ओपनिंगला आला आपल्या टीमला विजयाच्या पलीकडे घेऊन गेला आणि आजचा दिवस ज्याने गाजवला. सो मॅन ऑफ द मॅच गोज टू आनंद. चला आनंद या म्हणून मॅच घेण्यासाठी अलीवडी क्रिकेट संघ मेगा फिनालेमध्ये एंटर झाला. एक